नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे। तर बघा, पूर असेल, अतिवृष्टी असेल, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं, तसेच जमीन खरडून गेलेली होती आणि त्याचे पंचनामे सुद्धा सर्व महाराष्ट्रातील आता जवळजवळ पूर्णत्वास आलेले आहे आणि पंचनामे होऊन त्याची याद्या बनवायचं काम चालू आहे आणि जसं जसं शासनाला डाटा प्राप्त होत आहे तसं शासनाला आता जो काही डाटा प्राप्त होत आहे त्याचा नुसार शासन त्या जिल्ह्याला मदत करत आहे। आता याच्यामध्ये आपण काल पण बघितलं होतं की काय काय कोणत्या जिल्ह्याला मदत भेटली। आता बघा, शासनाने दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी अजून एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा निधीची तरतूद केलेली आहे। आता याच्यामध्ये बघा, कोणकोणत्या जिल्ह्याला हा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे तर ते आपण पाहूया। याच्यामध्ये बघा, सप्टेंबर 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असे हे शेतकरी आहेत। आता याच्यामध्ये बघा, 1356,30,22,000 एवढा निधी सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। आता याच्यामध्ये बघा, पुणे विभागातील सातारा आणि कोल्हापूर आहे, त्यांच्यासाठी सुद्धा 9,47,00,000 रुपयांचा निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर बघा, छत्रपती संभाजीनगर आहे, त्या छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, परभणी आहे, नांदेड आहे। तर अशा या 5 जिल्ह्याला मिळून 1346 कोटी रुपयांचा निधी आता शासनाने निधीला मंजुरी दिलेली आहे। अशा बघा, एकूण 1356,30,22,000 एवढ्या निधीला शासनाने मंजुरी दिलेली आहे। हा फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आलेला होता त्याचा हा निधी आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शासनाने निधी दिलेला आहे, पण हा निधी NDRFच्या निकषानुसार भेटतोय की शासनाने जे आता नवीन निकष काढले त्याच्यानुसार भेटतोय हे सुद्धा पाहणं तेवढेच गरजेचं आहे आणि त्याविषयीचा सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत की शेतकऱ्यांना नेमकं सरकार फसवतंय की मदत देतंय हे सुद्धा पाहणं आपलं कर्तव्य आहे। धन्यवाद।